महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानवरून सुरू झालेला वाद चौथ्या दिवशीही सुरूच राहिला। राज्यातील अनेक शहरांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित आंदोलन करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा निषेध केला। तर या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न सपकाळांनी केलाय। पण त्यापूर्वी या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंकडून आपापलं म्हणणं जोरदारपणे रेटण्याचा प्रयत्न झाला। याचाच आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये। छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नतमस्तक होऊन माफी मागा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमचं तोंड काळं केल्याशिवाय शिवभक्त शांत बसणार नाही। दाभोळच काय ते माझा पानसरे पण कर माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारच्या धमक्या देणं म्हणजे कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न आहे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातला रोष चौथ्या दिवशीही असा उफाळत राहिला। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात शिवप्रेमींनी आंदोलन करत सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध केला। सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात सपकाळांचा चौरंगा करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नतमस्तक होऊन माफी मागा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमचं तोंड काळं केल्याशिवाय शिवभक्त शांत बसणार नाही। कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतानाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं हिंदू संघटनांच्या वतीनं दहन करण्यात आलं, तर सपकाळांचा निषेध करण्यात आला। काहीतरी कुठेतरी कोणाशी तुलना करायची। आता त्या टिप्प्याचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी या भारतामध्ये अनेक लोकांचं धर्मांतर केलं होतं। म्हणजे हिंदू मधून त्यांनी मुसलमान करण्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक षडयंत्र आखलं गेलं होतं। अनेक लोकांचं धर्मांतर देखील केलं होतं। इतिहास सांगतो, इतिहासाच्या पानामध्ये आजही त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून अशा लोकांची तुलना शिवाजी महाराजांची करणं हे अत्यंत म्हणजे दुर्दैव आहे। भंडाऱ्यात हर्षवर्धन सपकाळांचा प्रतिकात्मक फोटो जाळण्यात आला, तर भंडाऱ्याच्या पवनीत जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। नाशिक आणि कोल्हापूरमध्येही हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले। गेल्या 3 दिवसांपासून हा विषय लावून धरणाऱ्या भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी चांगलाच समाचार घेतलाय। भारतीय जनता पार्टीला काही कामधंदे नाही, पण हे असे विषय काय काढले? विकास करायचा नाही ना, हेच धंदे करायचे ना देशात राज्यात। शेतकऱ्यांच्या विषयी बोललं पाहिजे, बेरोजगारी विषयी बोललं पाहिजे, महागाई विषयी बोललं पाहिजे, सरकार काय विकास करतं त्याच्याविषयी बोललं पाहिजे, राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी बोललं पाहिजे। काय काढलं टिपून टिपू असेल कोण तर त्याला टिपूला फाशी द्या ना। तुमचे लोक नगरसेवक लोक रस्त्याला नाम देतात टिपून, मग त्याला पण फासावर चढवा। सपकाळाला काय तुमच्या लोकांना तुमच्या लोकांचे जीभ कापाना झाला नाही तर हात कापासही केली असेल त्याच्यावर। हा वाद ज्यांच्यापासून सुरू झाला त्या मालेगावच्या उपमहापौर शान हिंद या मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आपल्या भूमिकेमुळे टिपू सुलतानची थोरवी समाजाला कळाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केलाय। ये फोटो लगाने से कम आज के युग के लोगों को ये मालूम पड़ा कि हजरत टीपू सुल्तान कितने बड़े वैज्ञानिक थे, कितनी उनकी समानता की सोच थी। वो एक सुल्तान होते हुए, एक राजा होते हुए भी उन्होंने लड़ा अंग्रेजों से अपनी लग्जरी छोड़कर। दूसरा, लोगों को ये भी मालूम पड़ा कि संविधान के 144वें नंबर पेज पे उनका फोटो है। आप एक बात बताओ, किसी भाजपा के या किसी और सियासी पार्टी के लोगों को किसने हक दिया कि संविधान में जो व्यक्ति की फोटो है उसको हटाने का अधिकार इनको किसने दिया? तर हा वाद वाढवून समाजवादी पक्षाच्या उपमहापौर भाजपला मदतच करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी केलाय। मालेगावची एक समाजवादी पक्षाची बाई जी उपनगराध्यक्ष झालेली आहे, तिने फक्त ह्याचा फोटो लावलेला आहे टिपू सुलतान। हे अतिशय चुकीचं आहे। एका अर्थानं मी तुम्हाला सांगतो, या पद्धतीने मुस्लिम समाजातली काही मंडळी बीजेपीला चक्क मदत करतात असं माझं मत आहे। सलग चौथ्या दिवशी सुरू राहिलेल्या वादानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी अखेर शिवप्रेमींप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पक्षाने
धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला. आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही. जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे. सपकाळांच्या या दिलगिरीनंतर गेल्या 4 दिवसांपासून धुमसणारा हा वाद शांत होण्याची अपेक्षा आहे. मात्र हा वाद शांत झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधक सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भिडणार की पुन्हा नवा विषय शोधून नवा वाद उभा करणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.